आज आपण शिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत। तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की शिमला मिरची बनवताना त्याला पाणी सुटतं, तर कोणत्या टिप्स आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि सुंदर अशी आज आपण शिमला मिरची बघितली की तोंडाला पाणी सुटेल अशी आज आपण शिमला मिरची बनवणार आहोत। तर इथे मी पाव किलो शिमला मिरची घेतली आणि मोहरीचं तेल घेतलं। मोहरीच्या तेलाने थोडासा फ्लेवर त्यामध्ये उतरतो आणि भाजी जी रेग्युलर आपण तेल वापरतो ना त्यापेक्षा थोडंसं मोहरीचं तेल वापरलं तर त्याची चव अजून एक वेगळी लागते। तर याच्यामध्ये मी जिरे, मोहरी, एक लवंग आणि एक काळी मिरी टाकलेली आहे। आणि त्याच्यामध्ये तडका मारतानाच मी थोडीशी आपली कस्तुरी मेथी टाकायची। कस्तुरी मेथीचा एवढा छान फ्लेवर येतो ना, त्याच्यामध्ये चव खूप छान लागते। आणि वरती मी हळद टाकलेली आणि म्हणजे शिमला मिरची मी जी काही कट केली होती ती त्यामध्ये शिमला मिरची टाकलेली आहे। तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपण शिमला मिरचीला पाणी सुटतं किंवा त्याचा हिरवा कलर का नाही राहत असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। मग ती ओली झालेली पाणी सुटलेली शिमला मिरची पाहिजे तेवढी टेस्टी लागत नाही। तर अशा वेळेस काय करायचं, गॅस हा शक्यतो फुलच ठेवायचा, त्याचा फ्लेम जो असतो तो हाय ठेवायचा। कमी गॅसवर असेल तर त्याला मग पाणी सुटतं। आणि इथे मी अद्रक लसूणची पेस्ट ही अगोदर टाकली नाही, सगळं मसाले मी हे नंतर टाकलेले आहे, फक्त फोडणी मारलेली आहे। त्यानंतर मी शिमला मिरची परतून घेते आहे। बघा त्याचा कलरही थोडासाही चेंज झालेला नाही। आणि शिमला मिरचीवरती झाकण ठेवायचं नाही बिलकुल, कारण झाकण ठेवलं ना त्याचा कलर हा चेंज होतो। जो हिरवा कलर पाहिजे ना आपल्याला फ्रेश कलर तो दिसत नाही म्हणून शक्यतो शिमला मिरचीवरती, भेंडीच्या भाजीवरती आपण झाकण ठेवायचं नाही, त्याचा हिरवा कलर हा राहत नाही। वरून मग थोडीशी आपल्याला चवीपुरतं मीठ, लाल मिरची किंवा तुम्ही हिरवी मिरची जरी मिक्सरला वाटून टाकले ना तर खूप सुंदर चव लागते त्याची। बघा इथे त्या शिमला मिरचीमधला एक पार्ट दिसतो, जसं की कस्तुरी मेथी, लाल मिर्च पावडर, एकदम बारीक बारीक त्यातल्या गोष्टी छान दिसतात आणि बघितलं कीच त्या शिमला मिरचीला तोंडाला पाणी सुटतं। इथे छान अशी आपली शिमला मिरची इथे परतून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकलेली आहे। तर तुम्ही कोथिंबीर तेलामध्ये जरी फोडणीला टाकली तरी चालतं, पण त्याचा हिरवा कलर दिसण्यासाठी मी शिमला मिरचीमध्ये कोथिंबीर ही शेवटी टाकलेली आहे। आणि बघा एकदम सुंदर दिसते अशी भाजी की पोळीसोबत त्याचा एक फोड जरी घेतली ना आपण त्या शिमला मिरचीची आणि तुम्ही जर खाल्ली ना खूप सुंदर टेस्ट लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।